आज बुधवार दिनांक 20 ऑगस्ट 2025 सकाळचे 6 वाजले आहेत आणि तुम्ही पाहत आहात प्रादेशिक ठळक प्रमुख बातम्या अमोक चॅनलवर. महिंद्रा ग्रुप कर्मचारी चौकशी. बीजेडी खासदार सुलता देव यांना फेसबुकवर बलात्कार आणि खुनाच्या धमक्या देणाऱ्या महिंद्राच्या नाशिक शाखेतील कर्मचाऱ्याविरोधात कारवाई सुरू. कंपनीने तातडीनं चौकशी सुरू केली असून या घटनेने उद्योग क्षेत्रात खळबळ उडाली आहे. HDFC बँक सीईओ दा दिलासा. बॉम्बे हायकोर्टाने HDFC बँक सीईओ शशीधर जगदीशन यांच्या विरोधात लीलावती हॉस्पिटल ट्रस्टने दाखल केलेली मानहानीची नोटीस रद्द केली. या निर्णयामुळे बँकेला मोठा दिलासा मिळाला आहे. बॉम्बे हायकोर्टात 3 नवीन न्यायाधीश. बॉम्बे हायकोर्टात 3 वकिलांनी अतिरिक्त न्यायाधीश म्हणून शपथ घेतली. यात माजी भाजपा प्रवक्ते आरती साठे यांचा समावेश असून न्यायालयीन क्षेत्रात ही महत्त्वाची घटना ठरली आहे. ठाणे पालघर मुसळधार पाऊस. ठाणे आणि पालघर जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे घरं पाण्यात बुडाली. 200हून अधिक लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं. अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. नांदेडचा क्लाउड बस्ट. नांदेडच्या मुखेड तालुक्यात क्लाउड बस्ट सदृश्य परिस्थितीत 8 जणांचा मृत्यू झाला. राज्यातील 12 ते 14 लाख हेक्टरवरील पिकं बाधित झाली आहेत. मुंबई मोनोरेल थांबली. आचार्य आत्रे आणि वडाळा दरम्यान मोनोरेल अचानक थांबली. 200 प्रवासी तासभर अडकले, नंतर सुटका झाली. मुख्यमंत्री फडणवीस यांनी चौकशीचे आदेश दिले. मुंबईला 268 AC लोकल्स. मुंबईसाठी 268 AC लोकल ट्रेनची घोषणा. भाडं नॉन AC प्रमाणेच राहणार आहे. मेट्रो लाईन 11 प्रकल्पालाही मंजुरी मिळाली. GRT पोलीस निलंबित. मुंबई सेंट्रलवर राजस्थानच्या प्रवाशाकडून 30,000ची खंडणी वसूल केल्याप्रकरणी 3 पोलीस निलंबित. मुंबईत मलेरिया चिकनगुनिया. BMCने नागरिकांना सावधानतेचा इशारा दिला. रुग्णसंख्या वाढतेय. गडचिरोलीत बस सेवा. 15 दुर्गम गावांना अखेर बस सेवा मिळाली. आंबेझरीसह अनेक गावांचा समावेश आहे. ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोटदार यांचे निधन. 91व्या वर्षी ठाण्यात निधन. हिंदी व मराठी चित्रपटसृष्टीत त्यांची दीर्घ कारकीर्द. 3 इडियट्समधील भूमिका अजरामर ठरली. या होत्या अशा महत्त्वाच्या बातम्या. पण इथंच थांबू नका. आमच्या बुक क्लब या नव्या मालिकेची सुरुवात झाली आहे. जगातील सर्वोत्तम पुस्तकांची सफर आता तुमच्या मोबाईलवर. तसंच 13 वर्षाच्या मुलावरील बलात्कार प्रकरणावर आमचा सखोल रिपोर्ट नक्की पहा. समाजाला हादरवून टाकणाऱ्या घटनेची खरी कहाणी समजून घ्या. ताज्या अपडेट्स, अचूक माहिती आणि विश्वासार्ह वार्तांकनासाठी जोडलेले रहा अमोक चॅनलसोबत. धन्यवाद.